जय, काय झालं? आपण खूप स्वार्थी झालोय का आदिती? असं का बोलतोयस? काही बोलले का काका? काका फक्त स्वतःच्या तालावर इतरांना नाचवतात एवढंच दिसतं ना आपल्याला. पण आदिती त्यांच्या वागण्याला, रादर त्यांच्या अशा वागण्याला ना कारण आहे. स्वतःच्या मुलामुळे आयुष्यात खूप हर्ट झालेत ते, आणि ते स्वतःला सावरू शकतात, पण स्वतःच्या बायकोची होणारी घालमेल नाही बघवत त्यांना. ते दोघंही ना आतल्या आत खूप तळमळतात स्वतःच्याच मुलाशी बोलायला. म्हणजे श्रेयस कसा वागलाय हे आपल्याला नाही माहित, आणि तसंही एखाद्याला न ओळखता त्याला जज करणं मला योग्य वाटत नाही. जय, प्लीज प्लीज असा हळवा होऊ नकोस ना. मला नाही बघवत तुला असं. बस काका बोलत होते तर मला अण्णाच बोलतायत असं वाटलं काकांच्या तोंडून अण्णा स्वतःचं दुःख ऐकवतात मला. कुठेतरी सोडून आल्यासारखं वाटलं. एक मुलगा म्हणून मी काय देऊ शकलोय का अण्णांना आजपर्यंत? स्वतःच्या बापाची काळजी घेऊ शकत नाही म्हणून सोडून आलो ना त्यांना. दादा होता म्हणून. दादा नसता तर अण्णांचं काय झालं असतं? त्या श्रेयस आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही आदिती. हा, फक्त आम्ही आमच्या आई वडिलांना वेळ न देऊ शकण्याची आमची कारणं वेगवेगळी आहेत, बस. इथे काकांची साथ द्यायला काकू तरी आहेत. अण्णांचं काय? जय, मला एक कळत नाहीये, स्वतःची तुलना ते श्रेयस बरोबर का करतोयस? तुझं स्वप्न, तुझं बिझनेस आहे, पण आज तू तुझं स्वप्न बाजूला ठेवून नोकरी करतोयस, कारण आपल्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून, लवकरात लवकर अण्णांनी आपल्या घरी यावं म्हणून. जय, प्लीज cheer up. हे बघ, आपलं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. लवकरच आपण सगळे एकत्र राहणार आहोत. पुन्हा एकदा बहिणी तुझी शिकवणी घेतील. तुझा आणि अण्णांचा टॉम अँड जेरीचा खेळ सुरू होईल, आणि चिनूची काका काकूंची बाराखडी पुन्हा सुरू होईल. मला अण्णांची खूप आठवण येते आदिती. त्यांना काकांसारखं दुःखी नाही बघू शकत. काय करू सांग ना. खूप सोपं आहे, लगेच त्यांना फोन कर. खूप उशीर झाला, उद्या करतो. मग उद्याच जाऊन ये ना विरारला. मला माहिती आहे, माझा जय खूप चांगला आहे. तो कधीच स्वार्थी वागू शकत नाही. आता अजिबात डोळ्यातून पाणी काढायचं नाही. स्माइल.
नाही काय नाही. चालायचंच. संसार म्हटला की त्यात असा ओलावा आलाच. पण तरी दिवे लागणीच्या वेळेला असं डोळ्यात पाणी बरोबर नाही. तुम्ही चला माझ्या बरोबर. कुठे? अगं आज धनत्रयोदशी आहे. उद्यापासून दिवाळी सुरू. आज दिवे लावून अंधाराला पळवून लावायचं असतं. या बाहेर, मी वाट बघते. हा, फ्रेश होऊन येतो. तुम्ही का थांबलायत? लावा ना कंदील. मी वाट बघतोय कोणाची तरी. हा, तू कशाला थांबलीस? तुझा रांगोळी काढ. मी पण वाट बघते कोणाची तरी. हा, या आदिती, तू रांगोळी काढ, मी पणत्या लावते. हा, ये. आपण कंदील लावूया. ये. उंच आहे. आतमध्ये एक पारंपरिक स्टूल आहे आमचा, तुझ्या रूम जवळ. तो घेऊन ये. दरवर्षी या स्टूलावर चढून मी कंदील लावतो. ठीक आहे काका, मी धरतो. या वर्षी मान तुझा. घे. लाव लाव. आता हे आत नेऊन ठेव. होतं तिथे. त्याच्या मागे बटन आहे बघ, लाव. हा, ये. बरी काढते नाही. तिकडे बघा, दिवे लावण्याचं काम चाललंय. लावा लावा. हा, मस्त. द्या, मी लावतो. छान छान. बऱ्याच दिवसांनी घर कसं प्रसन्न वाटतंय नाही का? हो, हो, छान छान वाटतंय. या, झालं अभ्यंग स्नान? कधीच. काकू, सगळ्यात आधी नमस्कार करतो. अरे, आनंदात राहा. प्रत्येक दिवाळी अशीच भरभराट घेऊन येऊ दे. काका कुठे आहेत? काका, अगं आपली दिवाळीची तयारी वेगळी आणि त्यांची वेगळी. म्हणजे
आता दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे फटाके फुटणारच, आवाज होणारच, पण ह्यांना काही ते सहन होत नाही. म्हणून मग लोकांकडे तक्रार घेऊन जाणं, मुलांवर बॉम्बपेक्षाही मोठ्या आवाजात ओरडणं, हा त्यांचा दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा अगदी आवडता उद्योग आहे. तेच करायला गेलेत. पण मग काका असं का करतात? अगं, पावसाला आपण कधी विचारू शकतो का की बाबा तू असाच का पडतोस म्हणून? तसं यांना विचारून देखील काहीही उपयोग नाहीये. आसपासची मुलं यांना विलन म्हणतात. मला माहितीये ते, पण मी हे कधी सांगितलं नाही त्यांना. नाही, पण काकांशी बोलायला पाहिजे. म्हणजे त्यांना जर समजावून सांगितलं तर समजतील ते. आता हे तू मला सांग. अरे, श्रेयस जेव्हा इथे होता ना, तेव्हा दरवर्षी त्याचे मित्र, आसपासची मुलं आमच्याकडे फराळाला यायची. पण तो गेला आणि यांच्या या संशयी स्वभावामुळे, फटकळ स्वभावामुळे ती मुलं आता फिरकत देखील नाहीत. आता येतील. मला या वर्षीचं माहित नाही, पण पुढच्या वर्षीपासून नक्की काकांचा स्वभाव बदलेल. अरे, वाल्याचा वाल्मिकी फक्त एकदाच झाला रामायणात, पुन्हा नाही कधी. काकू, मला ना आता एकदम शाळेची आठवण झाली. आम्हाला शाळेत एक वही दिली जायची दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, आणि त्यात एक प्रश्न हमखास असायचा. दिवाळीच्या सणाचं महत्व पालकांकडून समजून घ्या आणि त्यात लिहा. पण जय, त्याचा इथे काय संबंध आहे? मला तो अभ्यास आत्ता करायचा. फक्त मला ह्या दिवाळीच्या सणाचं महत्व समजावून नाही घ्यायचं, समजावून द्यायचंय काकांना. आज आल्यावर हेच काम. आल्यावर म्हणजे आत्ता कुठे निघालायत? ऑफिसला. आज ऑफिस आहे? हो आहे. म्हणजे काम तिथे कितपत होईल हे माहित नाही, पण काहीतरी धमाल असेल इतकं नक्की. अरे, पण फराळ तरी करून जा. नको काकू, खूप उशीर झालाय, निघतो आम्ही. बर, या. खर तर ना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या फराळाचा डबा आणायचं ठरवलं होतं. म्हणजे डबे आहेत माझ्याकडे, पण तेवढा वेळच नाही मिळाला. कसा झालाय? मस्त झालाय. ए, मी पण आणलाय. काय ग? हे घ्या. हे काय? चॉकलेट्स? मग सगळ्यांसाठी इंडिव्हिज्युअल बॉक्सेस आणले चॉकलेट्सचे. अगं, चॉकलेट्स 12ही महिने मिळतात, पण स्वतःच्या हातानं फराळ करण्यात एक वेगळी गंमत आहे. ती गंमत तुला दरवर्षी मिळावी ना, म्हणूनच करत नाही मी फराळ. पण हिच्या हातच्या फराळाची टेस्ट काही वेगळीच असते. आणि तू आणि कदम एवढा फराळ देता की वर्षभर पुरतो तो. मग कशाला? आय एम सो सॉरी, मी फराळ नाही केलाय, कामाच्या गडबडीत नाही करू शकले, सो मी नाही आणला. काही प्रॉब्लेम नाही. या ऑफिस मध्ये नंदिनी आणि अरविंद ब्रँडचा फराळ चालतो. तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. आणि तुला जर वाईट वाटलं ना तर याच्यातला लाडू घे आणि बाकीचा फराळ तुझ्यातर्फे सगळ्यांना वाटून. शुभ प्रभात. शुभ प्रभात आणि शुभ दीपावली. कसं आहे ना, जनरली सगळेजण एकमेकांना म्हणतात की हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं जाऊ, पण मी तुम्हा सगळ्यांना ही गॅरंटी देते की हे वर्ष आपल्या सगळ्यांना अतिशय भरभराटीचं आणि सुखाचं जाणार आहे. अहो, आपले ग्रहच सांगतात ना तसं. बाई ग, बाकीच्यांचं माहित नाही, पण माझं हे वर्ष नक्की चांगलं जाणार आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. एक खूप छान दिसतेस तू. थँक्यू. हे काय, नैना नाही आली? ती काय मिस करणार आहे ना तिला माहित नाही. हे चल आपण फोटोज काढूयात आणि त्याच्यानंतर अपलोड करू. चल. नीट जवळ या सगळ्यांनी. जुई, खूप गोड दिसतेस आज. से चीज. आता माझा पण कोणीतरी काढा ना. मी काढ.
लगेच पाठवा नयनाला. बरोबर आहे. तर मग काय छान दिसतायत ना पोरी. हो ना. यांच्याकडनं ना खरं तर बॉन्ड पेपरवर सह्याच घेतल्या पाहिजे की आम्ही लवकरात लवकर लग्न करू. हा तू म्हणतीस. मग काय किती गोड दिसतात बघ ना. आत्ताच लग्न झालं पाहिजे, नाहीतर मग आपल्यासारखं व्हायचं. पण खरंच यांना तरी त्यांच्या मनासारखे छान जोडीदार मिळू देत. हो, माझ्या नवऱ्यासारखं मुळीच नको. एक मिनिट. तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. तांगडे काय तांगडे इकडे. हा सर इकडे. जरा इकडे मध्ये उभे राहा. तिच्याकडे दे पकडा. या ऑफिस मध्ये हे आण ते आण, कधी कॉफी आण, कधी झेरॉक्स आण, अशी विविध कामं करणारा तांगडे याला ऑफिस मधील सगळ्यांकडून ही प्रेमाची भेट. काय बोलू आणि आभार तरी कसे मानू? कारण आभार मानले तर नंदिनी मॅडम म्हणतील की आपल्या माणसाचे आभार कोण मानतं का तांगडे? गिफ्ट तर सगळे देतात हो, पण असं बोलून कौतुक करून गिफ्ट देणारे फक्त या ऑफिस मधले आहेत. हॅपी दिवाळी तांगडे. थँक्यू. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, सुखाची आणि समृद्धीची जाओ. आयुष्यमान. हो. जय, मला तुझ्या घरी घेऊन चल ना. आत्ता आत्ता नाही रे, नंतर. म्हणजे दिवाळीत कधीतरी. अदिती, शुभ दीपावली. तुला पण. छान दिसतेस. आदिती, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय झालं? नवरे आले. वा नवरे, तुम्ही म्हणजे आज कोणाचे तरी नवरे असल्यासारखे दिसताय. काय बोलताय काय तुम्ही? अहो नवरे सर, ते फक्त असल्यासारखे दिसताय एवढंच म्हणाले. खरंच कोणाचे तरी नवरे आहात असं नाही म्हणत आहेत. हे घ्या, हॅपी दिवाळी. थँक्यू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. शुभ दीपावली. दिवाळी नवरे. हॅपी दिवाळी. हो, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव. हा